त्यानंतर आता बोंबलण्याच्या मागची काय भूमिका आहे? होळीमध्ये आपण बोंबलत असतो, अनेकांना विचारलं तर त्याचं उत्तर अनेकांना सांगता येत नाही, मुलांना सांगता येत नाही, तरुणांना सांगता येत नाही, खरं तर अनेक मोठ्या माणसांनाही सांगता येत नाही. परंतु त्याचं मागचं कारण असं आहे की ज्यावेळेस ते होळी पेटवलेली असते तर त्या होळीमध्ये जे काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्या जळत असतात आणि त्याचा जो धूर आहे, खरं तर आपण उभारल्यानंतर नाकातून तर तो धूर आपल्या शरीरात जातो, परंतु बोंबलल्यामुळं अगदी नाकात तोंडातून तो आतपर्यंत अतिशय चांगल्या फोर्सफुली त्या ठिकाणी आपल्या शरीरात जातो आणि आपल्या शरीरातले जे काही रोग आहेत ते सगळे दूर होण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका या बोंबलण्याच्या पाठीमागची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये जे काही खितपत पडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, ह्या सगळ्या बाहेर पडाव्यात ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि खरं तर शिव्या वगैरे देण्याची जी परंपरा आहे, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला तिरस्कार आहे, तर तो दूर व्हावा आणि त्या ओरडण्यातून, त्या बोंबलण्यातून तो बाहेर जावा, अशा प्रकारची खरं तर ती भूमिका होती. परंतु आता काळ बदलला, आपल्याला तसं काहीच करायचं नाही आहे.